नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात शिकागोच्या नीला पाटणकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा छत्री आणि मैत्री. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया नीला पाटणकर लिखित छत्री आणि मैत्री. अनिमेष आज 95% मार्क मिळवून 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला होता. भविष्यातल्या महत्त्वाकांक्षी स्वप्नांची मनात आखणी करत आपल्या बेडरूममध्ये निवांत बसलेला होता. इतक्यात दारावरची बेल वाजली. आईने हसतमुखानं स्वागत आणि कौतुक केल्याचं त्याच्या कानावर आलं म्हणून उत्सुकतेपोटी अनिमेष बाहेर हॉलमध्ये आला. सडसडीत बांध्याची, नाकी डोळी नीटस कॉलेजवयीन मुलगी त्यांनी पाठमोरी दारातनं बाहेर जाताना बघितली. कोण ग आई? अशा प्रश्नार्थ मुद्रेनं आईकडे बघून त्यांनी विचारणा केली. ती म्हणाली, अरे बाबांच्या मित्राची मुलगी आहे. 12वीला 90% मार्क मिळवून उत्तीर्ण झाली आहे ना, त्याचे पेढे घेऊन आली होती. ती घाईत होती म्हणून लगेच गेली. उराशी नवनवीन स्वप्न घेऊन अनिमेषचं कॉलेज लाईफ नुकतंच सुरू झालेलं होतं. अभ्यासात गुरफटून घेतलेल्या ध्येयवेड्या अनिमेषला रंगरंगील्या दुनियेचं कधीच आकर्षण वाटत नव्हतं. 4 निवडक अभ्यासू मित्र आणि त्याचं करिअर यात तो नेहमी मग्न असे. त्यानंतर 2-3 वेळा कॉलेजच्या गेटपाशी, मैदानात, ग्रंथालयात त्याच्याकडे पेढे द्यायला आलेल्या मुलीची अस्पष्ट आकृती त्याला दिसली होती. असेल कोणीतरी तिच्यासारखी दिसणारी, असा विचार करून तो विषय त्यांनी मनातनं झटकून टाकला. एकदा ती त्याला चक्क वक्तृत्व स्पर्धेत व्यासपीठावर ठणठणीत आवाजात आपला मुद्दा ठणकावून पटवून देताना दिसली आणि नकळत अनिमेषच्या मनात तिच्याविषयी कुतूहल निर्माण झालं की अरे, ही आहे तरी कोण? आपल्याला भास तर होत नाही आहे ना? आणि ही होती कुठे इतके दिवस? कधीही मुलींविषयी विचार न करणारा, मुलींपासून अलिप्त राहणारा अनिमेष तिच्या गुणांनी मोहित झालेला होता. पण हा विषय तेवढ्यावरच राहिला. अनिमेष पुढे उत्कृष्ट क्रमांकाने उत्तीर्ण होऊन, पदवीधर होऊन एका मोठ्या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी झाला. आईवडिलांचा एकुलता एक असल्यानं परदेशी आलेल्या संधी त्याने नाकारल्या आणि भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. पण आता ओघाने लग्नाचं वय झाल्यानं आताच्या आईबाबा त्याच्या विवाहाबद्दल त्याला विचारणा करायला लागले. बरेचदा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण अलीकडे ते त्याला लग्नाची गळच घालायला लागले. त्यामुळे तोही या विषयावर जरा विचार करायला लागला होता. असंच एका रविवारी सकाळी विचारांचं काहूर डोक्यात घोंगावू लागल्यानं मोकळ्या हवेत फेरफटका मारायला म्हणून तो बाहेर निघाला. वातावरण ढगाळ झालं होतं. आकाशात मळभ दाटून आलं होतं. तितक्यात त्याच्या आईने त्याला हटकलं आणि म्हणाली, अनिमेष, बाहेर जात असशील तर छत्री घेऊन जा, पावसाची चिन्ह दिसत आहेत. आईची प्रेमळ आज्ञा शिरसाबंद्य मानून ते महाशय न बघता आईची लेडीज छत्री उचलून घरातनं बाहेर पडले. थोडं अंतर जातो न जातो तोच पावसानं हजेरी लावलीच. रिमझिम रिमझिम करता करता पाऊस महाराज धो धो कोसळायला पण लागले की. तेवढ्यात बसस्टॉपच्या आडोशाला बाहुलीसारखी लुकलुकणाऱ्या टपोऱ्या डोळ्यांची शिडशिडीत मुलगी उभी असलेली त्याला दिसली. तिच्या तोंडावरून ठिबकणाऱ्या थेंबातनं तिचं ते रूप त्याला आपल्या घरी आलेल्या मुलीचं असावं अशी त्याची खात्री पटली. पण दारापुढे 2-2 चारचाकी असताना ही इथे का उभी आहे? अर्थात ही आईकडनं मिळाली ऐकीव खरी माहिती होती. कधी नव्हे तो त्याला स्त्री दाक्षिण्याचा पुळका आला. त्याचे पाय नकळत तिच्या दिशेनं वळले. तो तिला थोडाफार जाणत असला तरी ती त्याच्या बाबतीत अनभिज्ञ होती. तिची आणि त्याची साधी नजरानजर पण कधी झालेली नव्हती. शक्यतोवर सौजन्यपूर्ण मृदू आवाजात त्याने तिला विचारलं की मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? होता होईल तेवढ्या विनम्र शब्दात हा प्रस्ताव त्याने तिच्या पुढे मांडला. नाही, नको, असं हो नाहीच्या उंबरठ्यावर राहून चाचरत ती हो म्हणाली. तो प्रत्युत्तरादाखल म्हणाला, संकोच मानू नका, ही छत्री तुम्ही घ्या, मी जाईन असाच. आणि त्यातून छत्री लेडीजच आहे.
घाईघाईत मी आईची छत्री चुकून आणली आहे. ती म्हणाली, नाही नाही अहो असं कसं, छत्री तुमची आणि तुम्हीच भिजणार. आपण एकाच छत्रीत जाऊया, माझी गाडी येईल इतक्यात मी घरी फोन केला आहे. जवळ मैत्रिणीकडे निघाले होते मी, तेवढ्यात पावसाने गोंधळ घातला. अनिमेष हो म्हणाला, पण तिच्या नाजूकशा हाताचा स्पर्श त्याला धो धो पावसात सर्वांगाला घामाच्या धारांनी भिजवत होता. अंतरात्मा सुखावतोस की, आणि काय असं त्याला वाटायला लागलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी वाचलेल्या कवितेच्या ओळी त्याला आठवल्या. छत्रीमधले अंतर कमी होता, लागे मलमली ओली चाहूल. छत्रीमधले अंतर कमी होता, लागे मलमली ओली चाहूल. वीज धरेचा तो स्पर्श होता, तनूवर उमटे शहारा कोमल. गालावरची तिची ती लाली, मीही टिपली तिच्या नकळत. अगदी असंच काहीसं त्याला होत होतं. त्याच सुमाराला समोरून तिची गाडी आली आणि छत्रीसह क्षणाची मैत्री घेऊन गोड लाघवी आवाजात बाय करून ती निघूनही गेली. तो तसा छत्रीशिवाय भिजत भिजत घरी गेला. नेहमीप्रमाणे घरी त्याच्या लग्नाची आईबाबांना होणारी लगीनघाई जोमानं चालू होती हे सांगणे न लगे. छत्रीतून मैत्रीत रूपांतर झालेलं त्याचं पहिलं प्रेम त्यालाच कळलं नाही आणि समजूनही आईबाबांना सांगायला त्याचं मन धजावलं नाही. तिला ठाऊक नसलेलं त्याचं प्रेम तो तिच्याकडेही व्यक्त करू शकत नव्हता त्याच्या मितभाषी स्वभावामुळे. अनिमेषच्या बंद नजरेसमोर नित्य तिचीच लोभस प्रतिमा येत होती. अनिमेषचं व्यक्तिमत्व तसं काही नाकारण्यासारखं नव्हतं. मित्र त्याला हिरो म्हणून हिणवत असत. उंचापुरा 6 फुटाचा उमद्या शरीरायष्टीचा देखणा म्हणावा इतपत तो होता. छत्रीतलं प्रेम आठवून तो प्रत्येक स्थळाला अलगद दूर करत होता आणि अचानक एक दिवशी तो घरात एकटाच असताना दारावरची बेल वाजली. विचारात खंड पडल्यानं त्रासूनच कोण तडमडलंय आता असं मनात तणतणत पुटपुटत त्याने दार उघडलं आणि समोरचं दृश्य बघून तो तिनताड उडाला. नाव ठाऊक नसणारी ती आणि तिचे बाबा चक्क समोर दत्त म्हणून उभे होते. भांबावून गेलेला अनिमेष तिला नतमस्तक निहाळत अचंबित, अवाक, स्तब्ध, काहीही म्हणा पण झाला. येऊ का घरात, या तिच्या मंजूळ ध्वनीने त्याला भानावर आणलं आणि तत पप करत तो म्हणाला, हो हो या ना, या आत या, बसा बसा काका, बसा ना हो काका. असं म्हणून त्यांनी कोचाकडे बोट दाखवलं. म्हणाला, आई बाबा बाहेर गेलेत, येतील इतक्यात. आणि त्या सद्ग्रहस्थांकडे बघून तो म्हणाला, आपला परिचय. तसा त्याला अंदाज आला होता की ते तिचे बाबा असतील, पण औपचारिकता म्हणून विचारणं इति कर्तव्य होतं. त्या मुलीकडे बोट दाखवून ते म्हणाले की ही नायना, हिचा मी बाबा, तुझ्या वडिलांचा मी खास मित्र आहे, हिच्या लग्नाची पत्रिका द्यायला मी आलो होतो. हे ऐकलं आणि अनिमेषच्या पायाखालची जमीन हादरून गेली. आपण हवेत तर तरंगत नाही आहे ना असं वाटून तो मटकन पलीकडच्या कोचावर बसला कसला आदळला. नैनाची आई गतवर्षी निवर्तली म्हणून आम्ही दोघेच आलो आहे म्हणाले ते निमंत्रण द्यायला. नैनाच्या बाबांनी शांतपणे स्पष्टीकरण दिलं. नैनाने आज्ञाधारकपणे पिशवीतनं पत्रिका आणि छत्री काढून अनिमेषच्या हातात दिली आणि मानेला गोड हिसका देत विनंती वजा लाजिरवाणेपणे लाडीक आवाजात म्हणाली, मी त्या दिवशी चुकून नेली हो छत्री, सॉरी हं, काकूंची खूप अडचण झाली असेल नाही का. आणि तो बिचारा सौजन्य दाखवत उगाचच, नाही त्यात काय एवढं होतं असं कधी कधी, पण तुम्हाला कसं कळलं मी इथे राहतो हां नाही का असं काहीतरी बडबडत राहिला. अनिमेषचं हरवलेलं अबोल आणि अबोध पहिलं प्रेम लग्नपत्रिका आणि छत्री घेऊन साक्षात अनिमेषच्या समोर उभं होतं. तो तिला नकळत नतमस्तक निहाळत अचंबित, अवाक, काहीही म्हणा तसा झाला आणि पुतळ्याप्रमाणे तिच्याकडे बघत राहिला. क्षणभर छत्रीच्या काड्या मोडून त्याचे काड तुकडे झाल्याचा ध्वनी घरात सर्वत्र घुमल्याचा त्याला भास होत असल्यासारखं त्याला वाटायला लागलं. काही दिवसांपूर्वी वाचनात आलेल्या पण सध्या विस्मरणात गेलेल्या काही काव्याच्या ओळी अंतर्यामी मनात आठवून मनपटलावर पिंगा घालायला लागल्या. मूक अस्पष्ट भेटीमधल्या मनात ठेविल्या खुणा आजवर, मूक अस्पष्ट भेटीमधल्या मनात ठेवल्या खुणा आजवर, प्रेम फूल उमलण्यास आता आलीस का ग तू पुन्हा सत्वर.
श्रोते हो, गोष्ट एवढ्यावर थांबत नाही. खरी गंमत पुढे आहे. ऐका पुढे काय झालं. अनिमेषला लहानपणी झोपेत बोलायची सवय होती. न सुटणारी गणितं, सायन्सचे फॉर्म्युले, अशा गहन गोष्टी झोपेत तशाच्या तशा तो सोडवत असे. मध्यंतरीच्या काळात त्याची सवय कमी झाली होती, पण थोड्या दिवसापूर्वी त्याची वेगळ्या फॉर्म्युल्यात पुनरावृत्ती झाली. ती अशी. रविवारचा दिवस होता. अनिमेषला नेहमीपेक्षा उठायला जरा जास्त अंमळ उशीर झाला होता. आज सकाळी अनिमेषसाठी मुलगी पाहण्याचा घरी कार्यक्रम होता. अनिमेष उठलाय का हे बघायला आई त्याच्या रूममध्ये गेली. झोपेत पावसात भेटलेल्या मुलीविषयी तो प्रेम व्यक्त करत असलेलं आईच्या कानावर पडलं आणि ती समजायचं ते समजून गेली. तिने त्याच्या नकळत चिताफीनं त्या घटनेचा छडा लावला आणि अनिमेषच्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली. हे ऐकून ते खुश झाले, कारण ती त्यांच्या मित्राचीच मुलगी. अनिमेषच्या वडिलांनी मित्राला ही हकीकत सांगितली. मुलीनं म्हणजे नायनानं त्याला संमती दर्शवली आणि त्या सगळ्यांनी अनिमेषची गंमत करायचं ठरवलं. या कारस्थानात ते चौघेही सामील झाले. नायना अनिमेषला चांगलं ओळखत होती. मग चौघांना एक युक्ती सुचली. अनिमेषच्या अपरोक्ष इंटरनेटवर दोघांच्या नावाची खरीखुरी वाटेल अशी एक त्यांनी लग्नपत्रिका तयार केली आणि नंतर एक दिवशी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जेवण खाणं झाल्यानंतर दुपारी ठरल्याप्रमाणे अनिमेषचे आईबाबा खरेदीला म्हणून बाहेर पडले. त्यांनी मित्राच्या घरी इशारावाजा फोन करून नायनासह त्यांना घरी जायला सुचवलं आणि ठरल्याप्रमाणे नायना आणि तिचे बाबा अनिमेषच्या घरी पोहोचले. अनिमेषनं सहज म्हणून पत्रिका उघडायला हात पुढे केला. तितक्यात नायनाचे बाबा आणि नायना कोचावरनं उठले आणि म्हणाले, आम्ही आता थांबत नाही, निघतो, कारण बऱ्याच ठिकाणी जायचं आहे, पत्रिका द्यायला उशीर होईल. तुमच्या बाबांना सांगा आम्ही येऊन गेलो, आणि हां, लग्नाला तुम्ही सगळे नक्की या बरं का. असं आवर्जून सांगून त्यांनी इकडे तिकडे न बघता काढता पाय घेतला. अनिमेषनी ते गेल्यावर अधुरं राहिलेलं काम पूर्ण करायचा हिया केला आणि ती पत्रिका उघडली. कोण आहे एवढा हरीचा लाल, जरा बघू तरी. आणि चकित होऊन त्यांनी जो आ वाचला तो 2 मिनिटं तसाच चक्रावून मटकन कोचावर कोसळला. अरे हा तर मीच आहे. अचंबित होऊन हर्षवायू झाल्यासारखे त्यांनी ऐकलेल्या कवितेच्या ओळी गुणगुणायला सुरुवात केली आणि तो नाचायलाच लागला. आले माझ्या मनी तेच तुझ्या मनी असेल का, आले माझ्या मनी तेच तुझ्या मनी असेल का, भेट पहिली वहिली आपली तुला आठवेल का, ते प्रेम तरंग आता तुझ्या मनी रुजतील का, भेट पहिली वहिली आपली तुला आठवेल का, ते प्रेम तरंग आता तुझ्या मनी रुजतील का. हे गीत गातच पहिल्या वहिल्या प्रेमाचं हर्षभरीत स्वागत केलं त्यांनी. आणि समोर नजर गेली तर आईबाबांसकट सगळे तिथे हजर झालेले होते. टाळ्यांच्या गजरात घर दणाणून गेलेलं होतं. बाबांनी खरं काय झालं याचा उलगडा केल्यावर अनिमेष लाजेनं चूर होऊन मनातल्या मनात स्वतःच्या बावलट्टपणाला शिव्यांची लाखोली वाहत वाहत स्तब्ध झालेला होता. श्रोते हो, ही होती नीला पाटणकर यांची कथा छत्री आणि मैत्री. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.